आहाहा! काय चव आहे या डाळबाटीची, एकच नंबर. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तर गरमागरम डाळ आणि खुसखुशीत अशी बाटी आणि वरून साजूक तुपाची धार खायला एकच नंबर लागते. आणि पाऊस पडत आहे तर तुम्हीसुद्धा ही डाळबाटीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. तर इथे 4 ते 5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हातावरती ओवा क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून जी बाटी आहे त्याला खूप छान अशी चव येईल आणि खाण्यासाठी खमंग लागतील यासाठी. तर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी आपण कणिक मळतो चपाती बनवण्यासाठी तसेच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी पातळही नाही आहे आणि अगदी दाटसरही नाही आहे, या प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे हे पीठ मळून घेऊया. तर इथे पीठसुद्धा मळून झालेलं आहे छान असं. तर आपण याच्या बाटी बनवायला घेऊया. तर इथं पिठाचा गोळा घेतलेला आहे. अगदी थोडंसं हलकंसं पीठ आपल्याला मळल्यासारखं करायचं आहे. त्यावरती तेल लावायचं आहे आणि अशी सगळीकडून अशी ही बाटी जी आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे. ते एक एक करून इथे सगळ्या बाटे मी बनवलेल्या आहेत आणि चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर एक 15 ते 20 मिनिटे ही वाफवून घ्यायची आहेत. खूप छान अशी शिजली जाईल ही बाटी, वाफली जाईल. यानंतर झाकण काढून पाहूया आणि ते चेकसुद्धा करून बघते. खूप छान अशी बाटली वाफली गेलेली आहे. तर थंड करून घेऊया एक 15 ते 20 मिनिटे. खूप गार अशी झाली की आपण ही बाटी कट करून घेऊया. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर इथे मी ह्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. तर एक एक करून सगळी बाटी जी आहे ती कट करून झालेली आहे. तर दुसरीकडे इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर इथे बाटी एक एक करून आपण सोडून द्यायची आहे तेलामध्ये आणि अगदी लो टू हाय मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तो खूप छान अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायची आहे, अगदी खुसखुशीत अशी. आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान अशी फ्राय झालेली आहे. तर काढून घेतलेली आहे. तसेच दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण दुसरेसुद्धा बाटे आपण तळून बघूया. ही सुद्धा बाटी आपल्याला अगदी लो मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे. अगदी आतून सुद्धा खूप अशी खुसखुशीत झाली पाहिजे, अशा प्रकारे आपली ही बाटी तळून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा ही बाटी तळून झालेली आहे. ही बाटी डाळीसोबत मी एन्जॉय केली आणि वरून साजूक तुपाची धार टाकून ही एन्जॉय केली. तुम्हीसुद्धा एन्जॉय